हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतोय तूप कसं बनवायचं तेही घरच्या घरी. तर इथे आपण म्हशीच्या दुधाची साय काढून घेतलेली आहे. ही जवळजवळ 15 दिवसाची साय आहे. तर इथे अर्धा लिटर दूध जे आहे त्याच्यावरची साय आहे. ही रेग्युलर नाही आहे, कधीमध्येच काढलेली आहे. तर म्हशीच्या दुधामध्ये फॅट्स भरपूर असतात. सो इथे मी साठवलेली साय घेतलेली आहे. ही साय मी फ्रीजमध्ये साठवत होते. साय ही फ्रीजमध्ये साठवायची आहे. जेव्हा आपण दूध आणतो तेव्हा ते छान असं गरम करून फ्रीजमध्ये जर ठेवलं तर वरती खूप छान अशी दाट साय येते. तीच साय काढून मी ठेवलेली आहे. तर इथे आपण सगळी साय इथे काढून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, ही साय काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं दही घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान अशी साय घट्ट आपल्याला मिळालेली आहे. दूध जर चांगलं असेल तर साय व्यवस्थित मिळते. आता इथे हे घरचं दही आहे, म्हणजे घरी बनवलेलं. तर एवढं छोटा 1 चमचा मी दही याच्यामध्ये घातलेला आहे. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून आपल्याला हे एक 7-8 तासासाठी असंच ठेवायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आपल्याला. आता आपण हे असंच ठेवूया. तर बघा तुम्ही, मी दुपारी ठेवलं होतं 12-12:30 वाजता आणि हे आता मी 6 वाजता पाहते. तर हे व्यवस्थित असं आपलं दही साईमध्ये मिक्स झालेलं आहे आणि छान असं फर्मेंटेशनचं झालेलं आहे. तर इथे आपण काय करणार आहोत, हे असंची असं आता आपल्याला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये. आता हे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून आपण सकाळी याचं तूप कढवूया. तर बघा, हे असंची असं मी फ्रीजमध्ये ठेवते. आता हे सकाळी आपण काढतोय फ्रीजमधून, तर तुम्ही पाहू शकता हे कसं आहे. ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर याला काय करायचं आहे, थोडंसं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला लोणी काढायला सोपं जाईल. तर याला जास्त आपल्याला काही कष्ट लागणार नाही आहेत. फक्त असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आता आपण काय करूया, याला हातानंच थोडंसं फेटून घेऊया. म्हणजे काय होईल, हाताच्या उभेनं याचं थोडंसं म्हणजे थोडंसं स्मूथ होईल हे. अशा पद्धतीनं आपल्याला थोडंसं हातानंच याला फेटायचं आहे. आता काय करूया, आपण याला एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घेऊया, म्हणजे आपल्याला इझी जाईल. आता आपण याला छान असं फेटून घेऊया. आणि आता थोडंसं याचं टेक्स्चर मऊसूत झालं की काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं थंड पाणी घ्यायचं आहे. तुम्ही फ्रीजमध्ये
बर्फाचे तुकडे असतील तर ते डायरेक्ट पाण्यात टाकून ते थंड करू शकता किंवा फ्रीजमध्ये थोडंसं पाणी ठेवा थंड करायला. आता काय करायचं, हे थोडंसं हलकं झालं फेटून की आपल्याला याच्यामध्ये फक्त थंड पाणी घालायचं आहे. तुम्ही पाहालच की थोडंसं फेटल्यानंतर हे हलकं होतं, म्हणजे याचं लोणी छान असं तयार होतं आणि ते लाईट वेट होऊन मग आपल्या पाण्यावरती छान असं तरंगायला लागतं. तर थोड्या वेळ मी ही प्रोसेस करून घेणार आहे. आता बघा तुम्ही, हे भरपूर असं लोणी आपलं लाईट वेट झालेलं आहे, हलकं झालं आहे. आता मी इथे पाणी टाकलं की तुम्ही पहा हे कसं सेपरेट होतं ते बघा, लगेच तरंगायला लागतं. म्हणजे आपला हा लोण्याचा गोळा ॲटोमॅटिकली काहीही न करता वरती येतो. आणि काय करायचं आहे आता आपल्याला, हे व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे आपल्या लोण्याचा गोळा, म्हणजे आपलं तूप लवकर कडलं जाईल. तर जोपर्यंत याच्यामध्ये स्वच्छ असं पाणी आपल्याला क्लीन असा क्लिअर गोळा दिसत नाही, म्हणजे हे पाणी क्लीन असं दिसत नाही, तोपर्यंत आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. आणि याच्यापासून आपण ताक करू शकता किंवा मग कढी करू शकता. ते साईडला आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं, जोपर्यंत घट्ट असं पाणी येतं तोपर्यंत. हे तुम्ही पाहू शकता, पातळ दुधासारखं आपलं पाणी येतं आहे याच्यामध्ये. तर हे आपल्याला वापरायचं आहे नंतर कढी किंवा ताक करण्यासाठी. तर 2-3 वॉशचं पाणी घ्यायचं, नंतरचं फेकलं तरी चालेल. जोपर्यंत आपल्याला क्लीन असं आपलं पाणी
दिसत नाही तोपर्यंत आपण हे अशाच पद्धतीनं धुवून घेणार आहोत. तर इथे मी जी चरवी घेतली आहे ती पूर्णपणे थंड पाण्याची आहे, फ्रीजमध्ये ठेवली होती त्यानंच मी घेणार आहे. थंडच पाणी वापरायचं आहे आपल्याला, म्हणजे काय होतं, आपला जो लोण्याचा गोळा आहे तो घट्ट होतो, आळतो आणि तो साईडला तरंगायला लागतो. जर तुम्ही गरम पाणी घेतलं किंवा नॉर्मल पाणी घेतलं तर लोण्याचा गोळा जास्त आपल्याला पटकन मिळणार नाही आणि ते जे लोणी आहे ते वितळून निघून जाईल. सो आपल्याला जेवढं थंड पाणी घेता येईल तेवढं जास्तीत जास्त थंड पाणी घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असा लोण्याचा गोळा ॲटोमॅटिकली साईडला येतो आणि हे पाणी हे तुम्ही पाहू शकता साईडला येते. तर अशा पद्धतीनं आपण घेऊया याला स्वच्छ करून. तर इथे बघा तुम्ही क्लीन वॉटर दिसते, तुम्हाला सगळं पाणी आपलं स्वच्छ दिसते. आता आपल्याला इथे जास्त धुवून घ्यायची गरज नाही आहे. तर हे पाणी काढून घेऊ आणि आपलं तूप लोण्याचा गोळा हा कढवून घेऊया. तर बघा पाणी इथे काढलेलं आहे, तुम्ही पाहू शकता छान असा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. याला हात वगैरे काही लावायची आवश्यकता नाही आहे, फक्त आता याला वितळवून घेऊया. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे आत्ता तरी पातेल्यात या वितळून घेऊ आपण, पण पातेलं हे छोटं पडणार आहे पुढे जाऊन, तर ते आपण नंतर थोडंसं वितळल्यानंतर दुसऱ्या पातेल्यात काढून घेऊया. तर इथे आता आपण हा लोण्याचा गोळा वितळून घेऊया छान असा. आता जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस हाय ठेवायचा, हाय फ्लेम. पण जेव्हा पूर्ण वितळेल तेव्हा आपल्याला गॅस हा कमी करायचा आहे. तर हे व्यवस्थित असं वितळून घेऊया लोणी. थोडंसं हलवून वितळवलं तरी चालेल, म्हणजे लवकर प्रोसेस होईल, बाकी काही. तुम्ही पाहू शकता आपला लोणी किती छान असं वितळलेलं आहे. आणि याला हलवायचं आहे. का हलवायचं आहे? कारण जर तुम्ही हलवलं नाही तर ते उतू जाणार म्हणून. तर इथे आपलं लोणी पूर्णपणे वितळलेलं आहे. तर आता काय करायचं, याला असंच आता लहान गॅसवरती कढवत राहायचं. परंतु काय होणार आहे, हे जे पातेलं आहे ते छोटं पडणार आहे, म्हणून हे आता आपण चेंज करून घेऊया, नाहीतर पूर्ण आपलं हे जे आहे उतू जाईल आणि मग काय होईल, नुकसान होईल. तर इथे तुम्ही पाहू शकता मी पातेलं चेंज केलेलं आहे, थोडंसं मोठं पातेलं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आरामात हे कढवायचं आहे कमी गॅसवरती. गॅस अजिबात जास्त वाढवायचं नाही. आणि हे हलवते मी का, कारण काय होतं, जर आपण याला हलवलं नाही तर आपलं खाली सगळं तूप लागू शकतं, म्हणून याला थोडंसं हलवायचं आहे अधूनमधून. फार नाही हलवलं तरी चालेल, परंतु थोडंसं हलवायचं आहे, जेणेकरून हे खाली आपलं लागणार नाही. तर अशा पद्धतीने कढवून घेऊया. तर तुम्ही इथे पाहू शकता की आपलं जे लोणी आहे इथे बऱ्यापैकी अटलेलं आहे आणि आता इथे तूप तयार होण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. तर खाली हे सेटल झालेलं आहे सगळं, जी नंतर बेरी तयार होणार आहे ती खाली सेटल झालेली आहे आणि आपलं तूप वरती यायला लागलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता इथे. थोड्या वेळानंतर लवकरच आपलं तूप कढवून तयार होईल. तर हे असंच आपल्याला ठेवायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, आपल्याला असं क्लीन असं तूप दिसायला लागले. आता तर इथे काय करते मी, गॅस शिफ्ट करते, कारण जे टेम्परेचर आहे ते जास्त होते. त्यांना काय होईल की पटकन आपलं तूप जे आहे ते जळून जाईल.
सो त्याला वासही येईल आणि ते करपट असं आपलं तूप लागेल. सो इकडे काय करायचं, छोट्या गॅसवरती शिफ्ट करायचं आहे. जेव्हा आपल्याला इथे तूप कढलेलं दिसायला लागेल आणि साईडला तुम्ही पाहू शकता छोटे छोटे ब्राऊन असे टिपके दिसत आहेत. तर म्हणून मी ते शिफ्ट केलं की त्याला टेम्परेचर जास्त लागू नये. आता इथे तुम्ही पाहू शकाल की अगदी काही मिनिटांमध्येच आपलं छान असं तूप तयार होईल. जेव्हा तो तळ आपल्याला म्हणजे ती जी बेरी खाली साठलेली आहे ती थोडीशी ब्राऊन दिसायला लागली की आपण काय करायचं, आपला गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर थोडासा पाण्याचा शिंतोडा आपल्याला मारायचा, अगदी थोडासा. त्यानं काय होईल, तूप कढण्याची प्रोसेस स्टॉप होईल आणि आपलं जास्त तूप जे आहे ते करपट लागणार नाही. पाहू शकता तुम्ही इथे किती छान असं तूप तयार झालेलं आहे. आता हे म्हशीचं तूप असल्यामुळं काय असणार आहे, हे आपल्याला वाईट दिसणार आहे, जास्त असं गाईच्या दुधासारखं पिवळसर असं ते दिसत नाही. सो पाहू शकता तुम्ही किती छान असं आपलं तूप तयार झालेला आहे. हा फेस असतो तो जो गॅस आहे रिलीज होतो त्याच्यातून आणि तो नंतर सेटल होतं, काही नाही. आत्ता जरी असं दिसत असलं तरी नंतर ते क्लीन होतं. तरी ते बघा मी थोडासा पाण्याचा शिंतोडा मारलेला आहे, कारण जर मी जास्त वेळ अजून ठेवलं याची कढण्याची प्रोसेस तर ते करपेल. सो आता तुम्ही इथे काय करू शकता, या स्टेजला लवंग किंवा एखादा तुळशीचं पान टाकू शकता, ज्याने काय होईल की याचा जो वास आहे तो छान असा राहतो आहे असा. तर इथे गॅस मी बंद केलेला आहे. आपलं तूप त्याचा जो फेस आहे तो सेटल झाला की आपण याला काय करायचं, थोडं थंड झाल्यानंतर गाळून घ्यायचं आहे. आता आपलं तूप आपण ते जी वाटी आपण साई साठवायला घेतली होती ना त्याच वाटीमध्ये मी गाळत आहे, कारण तुम्हाला कळेल की एका वाटीच्या साईचं किती तूप तयार झालेलं आहे. तर इथे बघा की एवढीच बेरी आपली एक चमचा छोटासा निघालेली आहे. ती पळी आहे पण ती खूप छोटी आहे चमच्यासारखीच. तर तेवढीच बेरी आपली निघालेली आहे, म्हणजे किती छान असं आपलं तूप कढलेलं आहे. तर बघा इथे आपलं अर्ध वाटी आपल्याला तूप मिळालेलं आहे, एक वाटी साईपासून, म्हणजे अर्ध्या क्वांटिटीमध्ये मिळतं. तर तुम्ही देखील नक्की घरच्या घरी छान असं शुद्ध पद्धतीने तूप तयार करून पहा. अगदी सोपं आहे, काहीही जास्त कष्ट लागत नाही. तर नक्की करून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.